मला माणगाव गाव तिथे माऊली मंदिर आहे, तिथे वेतोळाचं मंदिर आहे, तिथं मला परत दुसरा कळसूत्री बावल्याचा दिला कार्यक्रम. किती वर्ष झाली बघा आता शिवाजी महाराजांचे. आणि ते कार्यक्रम आजही आम्ही त्या मंदिरमध्ये जाऊन ह्या कळसूत्री बावल्याचा ह्या चित्रकथेचा जाऊन कार्यक्रम करतोय. वर्षातून एकदा 9 दिवस हा चित्रकथेचा कार्यक्रम होतो मंदिरमध्ये, केळबाई मंदिरमध्ये. आणि वर्षातून एक वेळ हा कळसूत्री बावला त्या माऊली मंदिर म्हणून, वेताळ मंदिर म्हणून तिथं. आणि अन्यथा आमचे कार्यक्रम सगळे चालूच असतात. पण हे कार्यक्रम जेव्हा मी 10 वर्षाचं असताना, सर 11 वर्षाचं असताना वडील ज्यावेळेला हे झाले, मला ह्याच्यातलं काय माहिती होतं, काहीच नव्हतं. मग माझी आई, आम्ही आधी 4 भावंड 5, मोठ्या बहिणीचं 7-8 वर्षामध्ये लग्न झालं. 7-8 वर्षामध्ये ती गेली. बाकीचे 3 भाऊ होते. जराशे थोड्या जण कळायला लागल्यावर त्यांनी गाव तिकडचा सोडला आणि त्यांनी इकडे मुंबई पकडली. आई आणि मी दोघंच, कोणी नाही. कसं जीवन जगायचं. आई म्हणाली आता आपण त्या मंदिरमध्ये जाऊ, कुठल्या केळबाई मंदिर जे दिलेलं आहे बघा, तिथं आपण जाऊ. आणि तिथले जे गावकर गाडी गुरव जे आहेत त्यांना सांगू बाबा हे आता आम्हाला काही जमणार नाही, कारण माझा मुलगा लहान आहे आणि त्याला आता काय हे जमणार नाही. मग तुम्ही आता जरा देवीला जरा सांगणं करा. त्या गाडी गुरवांना बोलून घेतले आणि त्याने सांगितलं. मग ते सगळे गाडी गावकर आले सगळे तिथे आणि त्यांनी पहिला प्रसाद लावला. 7वा प्रसाद झाला. अच्छा, देवीने काय कौल दिला नाही? दिला नाही कौल. माझं हे झालंच पाहिजे. तुम्ही काय करा, व्हिडिओ लावा, आणखीन काय करा, काय आवं ते करा, नको ते करा, परंतु हे जे गणपतीचं पान आहे ते माझ्यासमोर आलंच पाहिजे. चित्रक पोती. तरी पण काही गावकऱ्यांना ते पटलं नाही. कदाचित तो तांदूळ असंच पडला असेल. मग त्याने अवसार कुदवला तिथे. आमच्याकडे कोकणामध्ये अवसार कुदतात, तुम्हाला कदाचित माहिती असेल. म्हणजे देव कुदवतात. हा, असा अवसार येतो त्यांच्या अंगावर. मग ती देवी आली, केळबाई आली अंगावर एकाच्या, आणि माझ्या आईला त्याने सांगितलं, लेकरा माझा हा जो कार्यक्रम चालतोय ह्या काल आणि आज नाही आहे. माझ्या मंदिराची स्थापना झाली त्यावेळापासून चालतोय. त्यामुळे हा तुला बंद करता येणार नाही. मग माझा मुलगा काय करणार? तू काही कोणाला घेऊन त्या मुलाला बरोबर पाठव. आणि मग हा चित्रकथेचा कार्यक्रम माझ्या भावजींना घेऊन, विश्राम गरुड म्हणून बहिणीचे मिस्टर, त्यांना मी घेऊन जायचो आणि त्या मंदिरमध्ये आम्ही जाऊन तो कार्यक्रम. म्हणजे तुम्ही त्या वयापासून करता? येस. अशी ती सुरुवात. पण मग तिथं जेव्हा कार्यक्रम करायचा तेव्हा आता हे तर आहे रामायणातलं. हो. तर मग रामायण महाभारत याच 2 मुख्यत्वे आहेत? दोन्हीच. अन्यथा आम्ही जास्त आमचा जो भर आहे तो रामायणावर. कळसूत्री बावल्या हे रामायण, चित्रकथी पोथी रामायण, शॅडो पपेट रामायण. म्हणजे ह्याचा वेगवेगळा ह्याच्यात भाग आहेत. आता हे कळसूत्री बावल्या म्हटलं की सीता सैवर आला, रामाचं लग्न आलं. शॅडो पपेट म्हटलं की पंचवटी आला, म्हणजे राम वनवासाला.